नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सुनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे। अंतिम टप्प्यात ही निवडणूक आलेली आहे आणि सगळे नेतेगण मंत्री सुद्धा त्या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी आणि स्वच्छता या सगळ्या बरोबरच वेगवेगळ्या नागरिक सुविधांची आश्वासने दिली जात आहेत। तर याच्यामध्ये आता सत्ता टिकवण्याचं जे आव्हान सगळ्या समोर आहे, म्हणजे सत्ता जी आहे ती टिकवण्याचं जे आव्हान आहे ते पलूसमध्ये विश्वजित कदमांसमोर आहे, जतमध्ये विक्रमसिंह सावंत यांच्या समोर आहे, टासगावमध्ये संजय काका पाटील यांच्या समोर आहे। आता आपण जर क्रमानं पाहिलं तर पलूसमध्ये सगळ्यात जास्त चुरशीची निवडणूक आहे। तिथं विश्वजित कदमांनी यांनी 100 कोटीची कामं केल्याचं, विकास कामं केल्याचा दावा केलेला आहे आणि तिथं मोठ्या ताकदीनं त्यांनी संजीवनी पुदावली यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे की जे पुदाले घराणं हे पारंपरिक काँग्रेसचं घराणं आहे आणि तिथं खशाबा दळवे असतील, गुंडादाजी पाटील असतील आणि पतंगराव कदमांनी खूप मोठं काम त्या भागात केलेलं आहे। विश्वजित कदमा सुद्धा आमदार म्हणून तिथं काम केलेलं आहे, त्यामुळं ते अतिशय ताकदीनं या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि विकास कामाचा अजेंडा घेऊन जात आहेत। तिथं भारतीय विद्यापीठाचे कर्मचारी सुद्धा आहेत आणि कोरोना काळात विश्वजित कदमांनी केलेलं काम असेल हॉस्पिटलचं, बाकी सगळ्या गोष्टीचं, तो सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे। पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यामध्ये विश्वजित कदमांना यश आलं आणि 38 कोटीची पाणी योजना आणली आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाजू त्यांची आहे। त्यांच्या विरोधात जे पॅनेल आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचं पॅनेल आहे। राष्ट्रवादीचं पॅनेल हे निलेश येसुगडे यांचं आहे, म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनं तिथं मोठं ताकदीनं पॅनेल उभा केलेला आहे आणि निलेश येसुगडे हे बापूसाहेब येसुगडेंचे पुत्र आहेत। त्यांच्या मातोश्री ज्योत्स्ना काकी येसुगडे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। अतिशय ताकदीनं ते सुद्धा निवडणूक लढवतात। त्यांचं तिथं आपण म्हणायला गेलं तर तिथं शरद लाड यांचा आणि संग्राम देशमुख यांचा छुपा पाठिंबा भाजपच्या ऐवजी या येसुगडे पॅनेल आहे का अशी चर्चा आहे, कारण संग्राम देशमुख प्रत्यक्षात भाजपच्या प्रचारात आपल्याला दिसत नाहीत, ते उलट येसुगड्यांच्या मागं त्यांनी ताकद त्यांच्या कार्यकर्त्यांची उभी अशी चर्चा सुरू आहे आणि क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील आहेत हे येसुगडेच्या पॅनेलमध्ये उभारले, त्यामुळे शरद लाड यांची ताकद खरोखरीच भाजपच्या मागं आहे का येसुगडेंच्या मागं अशी चर्चा सुरू आहे। तिथं भाजपचं पॅनेल हे पृथ्वीराज देशमुख यांच्या आग्रहाखातर चंद्रकांतदादा पाटील यांनी सगळ्यांनी लावलेलं आहे। तिथं नलवडे यांच्या पत्नी तिथं ताकदीने निवडणूक लढवत आहेत, त्यांनी सामाजिक काम सुद्धा नलवडेंनी केलेलं आहे, त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये विश्वजित कदम आपली सत्ता राखणार काय हा सगळ्यात मोठा विषय आहे। प्रत्यक्षात प्रमुख लढत कोणाची होणार हे पण आपल्याला पाहावं लागेल। दुसरी गोष्ट आपण तासगावमध्ये बघतोय, तासगावमध्ये आबा काका गटात पारंपरिक लढत होती। यापूर्वी तासगाव नगरपालिका संजय काकांच्याकडे होती आणि कवठेमहांकाळ नगरपालिकेत आता ऑलरेडी काकांचा नगराध्यक्ष आहे, त्यामुळे संजय काकांची अशी इच्छा आहे की कवठेमहांकाळ नगरपालिकेबरोबर तासगाव नगरपालिका सुद्धा आपण जिंकावी। 2 नगराध्यक्ष जे झाले लोकनियुक्त ते सुद्धा काकांचे झालेले होते। गुलाबराव पाटील हे पहिले नगराध्यक्ष होते त्यावेळचे आणि त्यानंतर डॉक्टर सावंत हे सुद्धा नगराध्यक्ष काकांचे होते आणि आता तिसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी तिथं म्हणजे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या तिथं रिंगणात आहेत आणि तिथं आबा काका गटाची लढत ही पारंपरिक असताना यावेळी मात्र ही लढत चौरंगी होती, म्हणजे तिथं भाजपचं पॅनेल स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू लढतंय। त्यानंतर तिथं राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मिसेस लढतायत तिथं आणि त्यानंतर रोहित पाटील यांचा गट तुतारीच्या ह्याच्या खाली लढतोय, तिथं सुद्धा सावंत यांच्या पत्नी रोहित पाटील गटाकडून लढतायत। आता याच्यामध्ये जी दुरंगी लढत होती ती चौरंगी झाल्यामुळे मोठी चुरशीची होती, पण काकांचा मात्र असं दिसतंय की ही सत्ता आपल्याकडे कायम राखावी यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्यांनी यावेळेला लोकसभेला जे त्यांच्या गणित उलटं केलेलं होतं, म्हणजे विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची युती करून त्यांच्या फार मोठं दलित समाजाचं मतदान त्यांच्या बाजूने वळलं होतं, त्यामुळे काकांना हार पत्करावं लागतं। तर यावेळचा धडा लक्षात घेऊन काकांनी यावेळेला तासगावमध्ये प्रकाश आंबेडकरांच्यावर युती केली आणि वंचितला 2 जागा दिल्या, त्यामुळं तिथं सुजात आंबेडकरांची सभासू झालेली आहे, त्यामुळे दलित मतदानांचं एक मोठा टक्का त्यांच्या बाजूने वळेल अशी शक्यता आहे आणि तिथं दलित मुस्लिम मराठा अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि काकांचं पकड तासगाव शहरावर आहे, म्हणजे अनेक वेळा आर पाटील हे जरी जिंकत असली तरी तासगाव शहरामध्ये लीड हे काकांना मिळत आले होते, त्यामुळं यावेळेला काका पुन्हा सत्ता राखतात का हा विषय आणि तिथं रोहित पाटील यांचे कार्यकर्ते म्हणजे आर पाटील यांचे कार्यकर्ते अजय पाटील होते पूर्वीपासून, जे आर पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते होते, तर त्यांनी यावेळेला अजित पवार गटात प्रवेश करून स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केली। त्याचा फटका रोहित पाटलांना बसतो का? रोहित पाटलांच्या कामाची पद्धत सुद्धा तिथं लोकांच्या चर्चेत आहे, नागरिकांशी फोन उचलणं, उपलब्धता याच्याबद्दल सुद्धा चर्चा आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीत बसून काकांना पुन्हा सत्ता मिळते का हे बघायला लागेल आणि भाजप नेमकं किती ताकदीने तिथं लढतंय, राष्ट्रवादीच्या अजित पाटील यांना किती मतं मिळतात त्याच्यावर सुद्धा यामध्ये
निवडणूक लागेल. तिसरी गोष्ट, जतमध्ये सुद्धा विक्रम सावंत यांना सत्ता राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. गोपीचंद पडळकर यांचं नवं नेतृत्व तिथं आता उदयास आलेलं आहे. पण काँग्रेसचे सुजय नाना शिंदे यांची सुद्धा वारसा बी आर शिंदे असतील किंवा अशोकराव शिंदे असतील यांचा वारसा त्यांच्या मागे आहे. मार्केट कमिटी सभापती आहेत, अतिशय ताकदवान उमेदवारी त्यांची आहे. त्यामुळं त्यांनी क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून काम सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल. गोपीचंद पडळकर यांची वादग्रस्त वक्तव्य जी आहेत, जी मुस्लिम धर्मियांच्या विरोधात, ख्रिश्चन धर्मियांच्या विरोधात आहेत, मराठा समाजावर त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे या मराठा मुस्लिम दलित मतांचं कॉम्बिनेशन जतमध्ये होणार का हे सुद्धा पाहावं लागेल आणि त्याचा फायदा सुजय नाना शिंदेना होईल का हे बघायला लागेल. डॉक्टर रवींद्र आर्ली हे भाजपचे उमेदवार ते नगराध्यक्षपदाचे आहेत, पण ते निष्णात डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांची उपलब्धता किती आहेत का, उद्या गटार तुंबली, त्यानंतर जर लाईट गेला किंवा जर काही स्वच्छतेचा प्रॉब्लेम आला तर डॉक्टरांना फोन करायचा का, ते ऑपरेशन करणार किंवा हॉस्पिटल बघणार की आपल्याला फोन करणार, ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. पण लिंगायत समाज आणि धनगर समाजाचं वोटिंग हे त्यांच्या बाजूने जाईल असं त्यांना वाटते. त्यामुळे ते ताकदीने लढतात. तिसरे उमेदवार तिथं राष्ट्रवादीचे जे आहेत ते सुरेश शिंदे आहेत. सुरेश शिंदे ऍक्च्युली तिथं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांनी उमेदवारी मागलेली होती, पण ती ज्या वेळेला विश्वित कदम आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली त्यावेळी ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही. त्यामुळे ते अजित पवार गटाकडून ते उमेदवारी लढतायत तिथं. त्यामुळं सुजय नाना शिंदे आणि सुरेश शिंदे यांच्यामध्ये मराठा मतात विभागणी होऊन चान्स लागेल असं भाजपला वाटतंय. पण नेमकं सुरेश शिंदे किती मतं घेतात, किती ताकदीनं उतरतात हे बघावं लागेल. अर्थात एक इतिहास भाजपचा असा आहे की भाजप ज्या वेळेला विरोधात उमेदवार लढवतं, म्हणजे आपल्याला आठवत असेल लोकसभेला संजय काका पाटलांच्या विरोधात गोपीचंद पडळकर उभारले, त्यांनी मोठा प्रचार केला वंचित आघाडीकडून, पण ते भाजपमध्ये गेले. नंतर जयश्रीते पाटील यांनी मोठा प्रचार केला, काँग्रेसच्या विरुद्ध ते लढले, पुन्हा ते भाजपमध्ये गेले. उद्या सुरेश शिंदे नेमकं काय करणार हा विषय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यामुळे जतमध्ये नेमकं काय होईल हे सगळं आपलं लक्ष ठेवावं लागेल. तर ह्या 3 ठिकाणी म्हणजे पलूस असेल, तासगाव असेल, जत असेल, या ठिकाणी सत्ता कायम राखण्यामध्ये विश्वित कदम असतील, संजय काका पाटील असतील आणि सुजय नाना शिंदे आणि विक्रम सावंत यांना यश येते का आपल्याला पाहावं लागेल.